स्वतः आम्ही आणि आमचे मावळे होतो, पण आज कोण रक्षण करणार त्यांचं? मग आज काय सहन करायचा आपल्याच लेकी बाळींवर होणारा अत्याचार आणि बलात्कार? कसं सहन होणार एका बापाला, भावाला आपल्याच लेकी बाळींचे ओळखलेले चेहरे आणि विद्रूप झालेलं भविष्य? आजचे मावळे विचारतात, कोण थोपवणार हे संकट? अरे लाज वाटत नाही का हा प्रश्न विचारायला? एकेकाळी तुमच्याच रक्ताने हातात संशय घेऊन या स्वराज्याचं रक्षण केलं होतं, हे कसं विसरलात तुम्ही? त्यांनी संपूर्ण स्वराज्याचं रक्षण केलं होतं. तुम्ही तुमच्या घराचं रक्षण करण्यासाठी दुसऱ्याकडे आशेने पाहताय. गर्भात आपल्या लेकीला मारण्यापेक्षा तिला जिजाऊ म्हणून जन्म घेऊ द्या आणि एक मावळा म्हणून तुम्ही साऱ्यांनी तिचं रक्षण करा. स्वराज्य आपोआपच रक्षणात जाईल. कारण याच जिजाऊच्या पोटी जन्म झाला होता तो या छत्रपती शिवबाचा.